नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. राज्यात बहीण लाडकी असल्याचा दावा करणारे सरकार मात्र अजूनही महिलांवरचे अत्याचार थांबवू शकले नाही. भद्रावती तालुक्यात एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचे शव विहिरीत फेकल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. घरातून बेपत्ता झालेली ही मुलगी मृतावस्थेत सापडल्याने तिच्या आईवडिलांवर मानसिक आघात झाला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत तिचे शव पोस्टमॉर्टम करिता पाठवणार नाही अशी ठाम भूमिका तिच्या पालकांनी घेतली आहे. भानापेठ वार्डातील हबीब शेख यांनी त्यांच्या दुकानातील 17 लाख रुपयांची कॅश त्यांच्या नोकराच्या हाती दिली आणि त्याला गुटकाळ येथे नेऊन देण्यास सांगितले. रस्त्यातच कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मिरची पावडर नोकराच्या डोळ्यात टाकली आणि 17 लाख रुपये घेऊन अज्ञात व्यक्ती फरार झाला, असे त्यांच्या नोकर रफिक शेख याने आपल्या मालकास सांगितले. रफिक शेख यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर तपासाचे चक्र वेगाने फिरले आणि अखेर नौकर रफिक शेख हाच गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतर नशिल्या पदार्थांचा व्यवसाय चांगलाच बोकाळला होता आणि आता त्याने व्यापक स्वरूप धारण करीत अनेक युवकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ चंद्रपूर जिल्ह्यात सर्व युवकांपर्यंत पोहोचला जात आहे आणि याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी महाखाली कॉलनीच्या बंकरजवळ दुचाकीवर असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या जवळून 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुली मोहीम जोरदारपणे राबवली आणि या मोहिमेत आतापर्यंत 56% वसुली पूर्ण झाली असून 1000हून अधिक मालमत्ता सील करण्यात आल्या. थकीत आणि चालू अशी 80 कोटींची थकबाकी असून त्यापैकी 45 कोटींची वसुली करण्यात शहर महानगरपालिकेला यश आले आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवाद्यांचा जोर चांगलाच वाढला असून त्याला जोरदार प्रत्युत्तर पोलीस दलाने दिले आहे. काल झालेल्या चकमकीत छत्तीसगड येथील बिजापूरमध्ये 26 तर कानकेरमध्ये 4 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. छत्तीसगड येथील बस्तर प्रभागात ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रातून तेलंगणा आणि छत्तीसगड येथे जाण्याकरिता प्राणहिता नदीवरून वाहतूक करावी लागते, परंतु या नदीवरचा पूल आता जर अवस्थेत असून अपघात केव्हाही घडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुलावरील सळाखी पुलाच्या बाहेर निघाल्या असून 3 राज्यांना जोडणारा हा पूल असल्याने जड वाहतूकही प्रचंड प्रमाणात आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत राहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.